आता ठिकाणा पुरा पहिले माहित झालं की माझी सासूबाई नाचणारी बाई आहे. नाचणाऱ्या बाईला कोणी चांगलं म्हणत नाही. आज नाही उद्या हे माई सासूबाई मनी नाचकाम शिकवत नाही बाबा नाही. अशा लोकांच्या घरी मी नाही राहत. आणि रागारागाने चालली गेली. मुलगी नवऱ्याची झगडा करू माझी पत्नी आपल्या भावाच्याकडे निघून गेली. खूप त्रास खूप कठीण सगळ्याला असे वेळ आली माझ्यावर कधी जीवनात आले नाही. पण माझ्या साडा समजदार आहे. माझ्या साड्यामध्ये समजून सांगेन. रागा रागाने माझी रूपा निघून गेली. कसे तरी 15 दिवसानं काटले. पण आता माझ्या पत्नीची आठवण खूप आली. जातो आपल्या साड्याच्या घरी न माझ्या पत्नीला घेऊन येतो. जातो बोलत चला. बोलत त्याला साड्याच्या घरी आलो. आवाज देऊन पाहतो. शिवाजी अजी शिवाजी 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 म्हटलं माझ्या शिवाजी शिवाजी अजी शिवाजी. तो रे बाबा शिवाजी शिवाजी करून आवाज देत आहे. पाहायला पाहिजे कोण आहे का. अरे बाबा नमस्कार जी. अरे हे तर माझे जावई आहे. नमस्कार नमस्कार जी नमस्कार. आगमन आहे तुमचं.
बोला का स्वागत करू तुमचं. आता रुपा तुमच्या घरी आली 8-15 दिवस झाले. 15 दिवस हा रुपा आली. रुपा हो रुपा तर नाही आली. रुपा तुमच्या घरी आली ना. काऊन असे करता. ते चप्पल पाहणं आता दिसूनच राहिली चप्पल. मला सांगा रुपा आली तर हे असा काळी कचरा पडला असता का माझ्या घरात. तो भाग वेगळा झाला पण चप्पल आहे ना तिची घरी. हो का. मग बरोबर. खोटं करून म्हणता तुम्ही. हा ना तुमची अशी मजा करून पाहिजे. अच्छा बरोबर मजा करून पाहिजे. बरं बरं. आता मग मला हे सांगा तुम्ही खोटे काऊन बोलता. आता मी काय खोटं बोललो. मग तुम्ही काऊन खोटं बोलता. मी काय खोटं बोललो. बापा तुम्ही ना मग मी कसा खोटं बोललो. तुम्ही रुपा नाही म्हणल्या ना. तिची चप्पल तर दिसून राहिली अंगणात. चप्पल ते अरे तर कोणाची असं थोडी होते का. का शिवाजी तुम्ही खूप माझी मजा घेता का तुम्ही जवळची. बरोबर मी खोटं बोललो नाही. मग आणि तुम्ही काऊन खोटं बोलता मग मला सांगा. मी काय खोटं बोललो. मग तुम्ही ना काऊन नाही सांगितलं मला का माय माय असं करते बा म्हणून. आता जाऊ द्या ना. त्या पुराण्या गोष्टी झाल्या. पुराण्या गोष्टी झाल्या. हो. आणि ह्या मी खोटं बोललो ह्या नवीन गोष्टी आहेत का. जाऊ द्या तुम्ही पहा. आमच्या दोघा जणांचा वादविवाद झाला. त्याला काही वादविवाद म्हणत नाही का. आता मी तुमच्या बहिणी येण्यासाठी आलो. तिला पाठवून द्या. विषय का. पण ऍक्च्युली झालं का आम्हाला हे तर सांगा. अरे झाला काय ते विचारून काही फायदा आहे का. आमच्या दोघा नवरा बायवा घरगुती झगडा झाला. तुम्ही झगडा बनाल का. चाटीले हाडी लागते. हाडीला चाटू लागते. आता पहा तुम्ही म्हणता सांगून का होईल. एक तर माई बहीण तुमच्या घरून माया घरी आली. हो. आणि हे तुम्ही कोणाला सांगणार नाही तर याचा न्याय कसा होईल. न्याय कोण लावून याचा. जाऊ द्या. सांगतो म्हणला पुष्कळ काय आहे. तो विषय आपल्या कळण्याचा नाही आहे. मी तुमच्या बहिणीला न्यायासाठी आलो. तिला पाठवून द्या. म्हणजे तुम्ही सांगणार नाही. ठीक आहे मी तुमच्या समोर आपल्या बहिणीलाच विचारतो ना काय झालं ते. तुमची पोर काय खोळा लावतो लोकांसमोर. रूपा रूपा माझ्या बहिणी रूपा. रूपा रूपा काय दादा. काऊन नाराजी तर दिसते काऊन तर. आता विचाराचं डोंगर डोक्यावर असल्यावर काय करणार दादा. काय होईल. बसली घरामध्ये विचार करत काय करणार. काय होणार माझं. हे सारखं सारखं माझं मन मला खात राहते. विचार करून समाधान होणार नाही. त्यासाठी काही ना काही उपाय करावा लागेल. जावई आले माझे. कोण. माझे जावई आले. कशाला आले दादा. कशाला म्हणजे तुला नेण्याकरता आला. मला नेण्याला. हो. त्या खोटारड्या माणसाच्या घरी जाऊ दादा. त्या माणसाला उभं नाही करायला पाहिजे होता. त्या नालायक माणसाचा चेहरा नाही पाहताय मला. ज्या लोकांमुळे माझ्या दादाच्या इज्जतीला बट्टा लागला. ज्या ताटमानीनं गावाच्या रस्त्यानं जात होतास ती ताटमान आज तुझी खालावली. 4 लोकांमध्ये बसायची उजागीर नाही राहिली त्या नालायक लोकांमुळे. त्या नालायक लोकांच्या समोर जाऊ मी त्यांच्या घरी जाऊ. मी त्यांच्या घरी जाणार नाही दादा. त्याच्या बरोबर बेकूफ झाला तर आपल्याला का म्हणतील लोक का मागतील. कुत्रा आपल्याला चावत आपण कुत्र्याला चावतो का. काही बोलतायस दादा. सत्य तुला माहित असून हे शब्द तुझ्या ओठावर. हो ठीक आहे ना. मला हे सांग त्याने विचारून तो सांगायला तयार नाही. याची आई का करते. हा का करते. मला हे सविस्तर त्याच्या समोर सांग. त्याची आई नाचकाम करते. उतरती वही येईल उद्या चालून आपल्या सोबत मला असे धान्य शिकवत. बरोबर. काही ना काही नाही म्हणत लोक याच्या आईला. का नाही जाणार दादा. बरोबर. का म्हणते सांग सांग. हो सांग. मुलगी बरे दादा है बरे नाही. मुलगी बरे दादा है बरे नाही. मोठी फरफरती आहे याची आई. याच्यामुळे इथं केली माई.
बेश्रम माणसं आहेत दादा. अशा हे माणसं ऐकत येणाऱ्या शब्दांनी पटावर तेव्हा समजा तेव्हा जागेवरी तू आंबा तो भावा चिकन दंडू आणि चिकन दंडू. तू का करतेस त्याचं? चिडफाडच करते पुरी आज. नाही माझ्या 10 बोटाची विनंती आहे तुला. तू जर त्याच्या अंगावर हात असेल नाही तू म्हणतेस तुला वाटतं ना तुझ्या भावाची इज्जत खराब झाली म्हणून वाटतं तुला. आता काय राहिलं दादा? हा काय राहिलं ना मी पाहतो तू त्याच्या अंगाला हात लावायचा नाही. तू तू नाही मी तर काही नाही करत. तुझ्या शब्दाखाली मागे आहे मी. हा. पण तू आता चार सोडू नको. हा माणसापायी आपल्या इज्जतीवर बट्टा लागला ना चांगला रायपडा बसून घराबाहेर हाकल. बिलकुल उभा राहिला नाही पाहिजे दारामध्ये हा माणूस. मी पाहतो ना मी पाहतो हो का करतो त्याला आता तर बनवतो बाईक. मर माराया नागरे, मर माराया जीवाने मारून टाका त्याच्यावर त्याच्या आता काय बाकी राहिला. एवढी तर बेइज्जत केल्या एवढं तर मला मारला अजून का बाकी ठेवता. बरं करून टाका मला. मग तुला मारला म्हणजे मग मला चांगलं होईल का? मी कसं सेंट्रलच्या मध्ये झाकणा वाजवी हा पायरीच्या हरतोय काम पायरीच्या हरतोय मार घालायच्या नाही तर कपडे उठवेल होतेस का येऊ. असा वाटते की एखाद्या झाडाले रस्सी बांधायची आणि गळफास घेऊन टाकावा किंवा एखाद्या विहिरीत जावं उडी मारून आपली आत्महत्या करावी. काय करू? पत्नीने बेइज्जत केली, माझ्या साडीने बेइज्जत केली, मार मारला एवढा मार मारला तर मी सहन करू शकत नाही. आणि हे जे झालं असेल एवढी बेइज्जत झाली असेल ते फक्त माझ्या आईमुळे. ठीक आहे, माझ्या मायापासून आई जिंदगी खराब झाली ना, जसे माझी जिंदगी खराब झाली तसंच मी मायला मी जिवंत सोडणार नाही. माझं नाव अमर आहे. ठीक आहे मा, तू घरी असशीलच. आजपर्यंत कधी कोणत्या गोष्टीचा व्यसन केला नाही, पण आता टेन्शन आलं डोक्यावर. लोक म्हणतात की कोणतं तरी व्यसन केल्यावर माणूस टेन्शन मध्ये टेन्शन दूर होते म्हणून जातो
दारूच्या दुकानात दारू पितो आणि मग घरी जातो, मग माई माया आणि मग मी आहो जातो परत दारूच्या दुकानात. इस जमाने को इस जमाने को गावात आलो पण अनोळखी गाव आहे. आता आवाज मारायचा कसा मारायचा, पण 4-5 माणसं येथून ओट पुसत निघले म्हणजे हा दारूवाल्याचं घर असल्या पाहिजे. चला आवाज मारतो. अरे कोणी आहेत का घरी? साहेब, ओ भैया, ओ बाबू, अरे कोण आहे? अजी नमस्कार जी. नमस्कार. का सोयराव का तुम्हाला? साहेब येथून सगळे 4-5 माणसं आता असे ओट पुसत निघले, याची काही सोय आहे का? नाही, गाव भोजन आहे माझ्या घरी. अरे बाबा मी तसा नाही म्हणत, घेऊ लागू द्या लग्नाची. काय का वेळ लागते तुझं काय करा? तसा नाही म्हणजे जर तुम्हाला डायरेक्ट कोणत्या गोष्टी विचारली तर तुम्ही मला रागाले यार म्हणून सर म्हणतो. सांगणार का तू काय? तुमच्या घरी दारू भेटते का? अरे वा, हे गोष्ट विचार तू सरळ लागते. म्हणजे मी बरोबर चांगल्या घरी आलो. माझ्या घरी देशी दारूचं चिल्लर दुकान आहे. बरं साहेब, तुमच्याजवळ अशी आहे का मी नशेची दारू आहे का? तर तिने देता बरोबर नशे आहे तर बिलकुल माणूस गममध्ये होऊन जाते. अशी काय आहे का? कोणती आहे? काय येत नाही. भाऊ भाई मजा करते का तू? बघा मी टेन्शन मध्ये आहो. माझं टेन्शन वाढवून नका इकडे. अरे बाई मजा करू नका. तू टेन्शन मध्ये आपण टेन्शन मध्ये आहो ना. बरं तू एक काम कर, तुझ्याकडे जे आहे ते आण. देशी आणू का? चला, जीवनात कधी पेलो नाही पण आता दारू पितो, दारू पिऊन माझ्या घरी जातो आणि मग माया माया मग मी आलो. आणला का भाऊ? आणलं. दे ना. पैसे कोण देईन त्या बाप? अरे पैशाला कोण खाते यार? अरे कोणी नाही खात पण मध्ये द्यायला पाहिजे ना. अरे पैसे देतो रे पण ठेवून दे. असं नाही, दारू वाल्याचा विश्वास नाही आणि दारू वाल्याचा कधी दोस्तानी करत नाही. केवढं जेवत? हा, पवा केवढं जेवत? याने माहित नाही एक पवा केवढा जेवते. सांगू का? 500. हा, केवढं जेवत सांग? 520 रुपयाचा. 20 रुपये, 1000 रुपये, बाकीचे पैसे चिल्लर ना. आपल्या मैत्रीला विचार. अबे तुझ्या बहिणीच्या साला चोरा आपल्या मैत्रीवर टाकता म्हणते. पहिला का तुम्ही चिल्लर नसेल नंतर त्याच्याबरोबर. ठीक आहे, ठीक आहे. दोस्ता, मी आजपर्यंत कधी पेलो नाही यार. अबे नाही करत आपली दारू. नाही यार, ते झाकण काढून देतो. कोणाचं? विचार. याचं झाकण काढून देऊ. हो. तुला झाकण नाही खोलत? नाही भाऊ, आजपर्यंत कधी पेलो नाही, कधी वासना घेतला तिथे टाकून. अरे तुझी जिंदगानी खराब झाली. अरे तुला झाकणच नाही काढता येत, तुझी जिंदगानी काय काढून देणार दोस्ता. थांब. हा भाविक माणूस दिसते भाऊ. यानं कधी दारू पिली नाही. याच्या डोक्याला कुकू आहे. हा सोडून घेतात. बरं काही होतो. भाऊ हा, शिव नाही ना? कोणाची माहिती आहे या दारू? नाही, वासवणार त्याची दारूची? हो. बिगर वासाची दारू राहते का? दोस्ता, आता कसे पिऊ? हा, कसे पिऊ?
कशी पिऊ म्हणजे तेही सांगा लागतं. कसे बेवड्या मी आजपर्यंत कधी पेरू नाही सांगणार. का करू आता? का करू? का नाही तू आपल्या घरी जाऊन पितो. दे दे दे. कसे पिऊ म्हणलो? अरे बाबा कोणी कोण पिऊ? कसे पिऊ? कोणी कोण पिऊ? हे एवढी गोष्ट मागवून पे. अबे चांगला सांगणार रे भाऊ. चांगला सांगणार मजा का घेऊन आला? नाही नाही मजा नाही घेत. एक काम कर तू तोंड बंद कर नाका टाक. तोंड बंद करू नका. कसा कसा पिऊ नका ना. नाकाला कसा कसा पेन? तुला पेवाचं म्हणल्यावर ते तोंडानच पेवा लागते. हो का? कधी सहक नाही केलो भाऊ म्हणून असा माणसाने म्हणलो. का करू आता? का करू? हे पुढे संशी लड्ड्यात टाक आपल्या आल्या. पेऊ कसा म्हणतात ते विचारणार नाही. नाक बंद कर. हा नाक बंद करू आणि तोंडात टाक. अच्छा हा घे खोमार करून टाक पूर्ण. अशी का लागली बा? त्या मैत्रीवर कुत्रे मुदत ना. अबे अशी लागली का? साऱ्या भांड्यात टकले. अबे चालले त्याला बात नाही. अभी निकालूंगा रामपुरी. तू थांब थोडीशी पिऊ दे. थांब थांब बापा साला हा डोळे गिरे बोटावला लखवा तर मारला. अबे मला चार चार माणसं काम दिसून आले. चार म्हणजे बटर डोळ्यात पण हा काबे साले मायात घरी पेला आणि मायात अंगावर उलटी केलास. अबे देख तेरे को पैसे दिया मैंने ज्यादा कर. मैं उल्टी करूं का सीधी करूं? आपल्या अंगावर खाल्लं उद्या जाऊ दे दोस्ता. अबे थोडसा मीठ दे बे. आमच्या घरी मीठ नाही आम्ही नमक खातो. अबे थोडसा कांदा दे बे. कांदे खातात ना आम्ही पाहिलेच नाही कांदे. आमच्या घरी नुसतं प्याज खात. अबे थोडीशी वांग्याची फोड दे. अरे बापा बापा 50 रुपये किलोचे वांगे आणून आम्ही आपल्या घरी वांगे नाही आणत. आमच्या घरी वांगे नाही एवढ्याचे कांदे आणतो. नाही थांब एवढ्याचे आणतो कांदे. तो कांदा भरून ठेव ना. गंगाधर काका थांब ना पुरले पाहिजे. थांब थांब बस येतो मंदिर पोचले समजून द्या. अरे हो ना कांदे तुले पुरे 100 रुपयाचे चालतो. पुरे चालतो तुले. तू भात बी खाई खाऊ नको नुसते कांदे खा. राहू देऊ का? राहू दे म्हणते का? पॅन्ट पाहिजे. गंगाधर काका तू एक काम कर. आता पिशाच नाही बोलायचा. आम्ही चलो निघलो आम्ही. अरे जाना का याचा जीव कावरे नाही बरं. आजच तू आम्हाला घरी जा. तू आम्हाला घरी जा. कोई बीच में नहीं बोलेगा. आज कोई नहीं बोलेगा बीच में. और थोड़ी सी लगाता हूँ. थोड़ी सी अजून पेतो और मैं शराब ने खराब कर दिया. पीता नहीं पिलाई गई. शराब ने खराब कर दिया. पीता नहीं पिलाई गई. तारीफ करो पिलाने वाले की कि पानी में शराब पिलाई गई. मवे की पीने से मुंह की खुशबू आती है. मवे की पीने से मुंह की खुशबू आती है. जब चढ़ी जैसी सर पे तो ऐसे ही गजले आती है. अरे हर कोई मिला के पीते हैं पानी शराब में. हर कोई मिला के पीते हैं पानी शराब में.
करतो. मी आताच माझ्या कार्यक्रमाला येते बघ. अमर त्या लपा मारला की काय रे? दारू पिणारा नाला का शरम वाटत नाही? जास्त बोलण्याचं नाही. मा थोडसे पेतच का? नाही संस्कार दिली तरी मी तुला बोल नको. मला थोडसे वाचली पेतो मग अमर आता दारू नको लावते. नको शिव तुझ्या तोंडाला दारू. जास्त बोलायचं नाही. मी जेवढा विचारतो तेवढा का हो मा? तुला मी पहिले का म्हणलो होतो? काही म्हणालास? का म्हणलो? का रे? मा तुला बोलणं ड्युटीवर लागला खबरदार माझ्या अंगाला हात आला तर. तू आता जास्त न बोलायचा. नालाय कुठला? हा ठीक आहे. दारू घेतला आणि बरोबर ते शेण खाया. बोलू नको. तुला मी म्हणतो पाहिले घुमून बघायचं नाही, नाचायचं नाही. तू ऐकलीस का? काय वाईट केलं? पाहिला घुंगरू बांधले ते. आज तुझ्यापासून माझी जिंदगी खराब झाली. मी जिंदगी खराब तुला जिंदगी माझी खराब केली. माझी बायको होती, बायको गेली. तुला माझी जिंदगी खराब केली. तुला गेली आपल्या माहेरी निघून गेली. काय म्हणते? तुझ्या हातमुळे गेली असेल. जशी माझी बायको गेली तुम्ही मग घरी ना पाहिजे. मी आहे रे तुझ्याच बोलणार. काही माहिती काही नाही. तुला नाही खतम केलं ना. हो पाय तुला आता सोडत नाही मी. तुला सागाई अशी का तू केली सागाई अशी का तू केली आता माझ्या अशी का तू केली मेरे घर में नहीं होना. मेरे घर में नहीं होना. चांगला मेश्रमा काही म्हणून मी आठवणाने तुझ्यासाठी का नाही केलं रे? मी का नाही केला? अरे रात्रंदिवस झिजले रे मी तुझ्यासाठी. तुझ्यासाठी मी पाच घुंगरू बांधले.
कसली लाच रे बाळ्याच्या हजारो लोकांसमोर लाच रे माझ्या कलेच्या पैशाने इंजिन बनवलं त्याच्या पायावर उभं केलं आणि तू मला लाटावरून घराबाहेर